माहुरची रेणुका दारुगड, कोल्हापूरची लक्ष्मी दारुगड, तुळजापूरची भवानी दारुगड बाई दारुगड, हे माता जगदंबे. हा ग वाज पर जाव म्हणून पुत्र नकोय, आई म्हणून पुकार म्हणून पुत्र नकोय. हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेन, आया बहिणींच्या रखेल, गो आणि ब्राह्मणांचं रक्षण करून महाराष्ट्राच्या कळसाला भगवी पताका चढवेल असा एक सुपुत्र दे. 350 वर्ष जे एकाही पुरुषाला जमलं नाही ते कोणी केलं? कसलं शिवाजी महाराजांनी पुरा ते एका जिजाऊने केलं. जिजाऊने ठरवलं, ते आईने ठरवायचं असतं. कोणी ठरवायचं असतं? आईने ठरवायचं असतं. आमच्या धर्मशास्त्रामध्ये आमच्यावर एकूण 16 संस्कार सांगितले आहे. 3ऱ्या क्रमांकाचा जो संस्कार आहे त्याचं नाव आहे क्रिया संस्कार. पहिला संस्कार आहे गर्भदान संस्कार, दुसरा संस्कार आहे पुसंवर्धन नावाचा संस्कार, आणि तिसरा संस्कार आहे त्याचं नाव आहे क्रिया नावाचा संस्कार. ती क्रिया संस्काराच्या संदर्भात आईने ठरवून घ्यायचं आता माझ्या पोटी कोण जन्माला येणार. अरे एका बाजूने आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही, इमादशाही, फारुख सुलतानशाही, ढग जाणे पोर्तुगीज, 8-8 महाराष्ट्राच्या छातीवर थाय 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 करून नाचत होत्या. अशा अवस्थेमध्ये जिजाऊ नावाची एक स्त्री आपल्या उदरातल्या बाळाला हिंदुत्वाचे धडे गिरवत होते. त्याच्या अंतःकरणामध्ये राम बिंबवत होते. त्याला कृष्ण सांगत होते, त्याला पांडव प्रताप सांगत होते. स्वराज्य काय सोपं होतं का? बोलायला आम्हाला स्वराज्य सोपं नाही, किती अवघड होत आहे. एका मिनिटात सांगतो. पूर्ण शिवचरित्र सांगायला वेळ नाही, व काही मोजके मुद्दे सांगतो. बाकीचे तुम्ही ऐकले म्हणून ते काही सांगत नाही, जे ऐकलं नाही ते सांगतो. ऐका. शिवाजी महाराज 17 वर्षाचे होते. किती? 17. महाराजांनी अधिकतर किल्ले आदिलशाहीतले घेतले. आदिलशाह चिल्ला, आणि चिल्लेल्या आदिलशाहने काय केलं, महाराजांचे जे वडील होते शहाजीराजे यांना कैद करून घेतलं. कारण तुझा पोरगा ऐकत नाही म्हणून तुला कैद करायचं. कैद करून घेतलं. ही बातमी वाऱ्यासरशी जिजाऊ मासाहेबांपर्यंत पोहोचली, आणि जिजाऊ मासाहेबांजवळ जेव्हा बातमी पोहोचली त्यावेळी मात्र मासाहेबांनी भीती अंतःकरणामध्ये घेतली. बाबा काय करायचं आता? कारण जिजाऊंना माहिती होतं यांच्या तावडीत गेलं की माणूस वापस येत नाही, कारण मासाहेबांनी स्वतःचं माहेर गमवलं होतं, आहे की नाही. 29 जुलै 1629 मासाहेबांचे पूज्य पिताजी 25 जुलैला लखोजीराजे जाधव, बंधू अचलोजी, रघोजी आणि यशवंतजी या 4 बापलेकांची कत्तल झाली होती निजामच्या दरबारामध्ये. त्याच देवगिरी. आता तर सौभाग्य यांच्या ताब्यात आहे. जिजाऊ चिंताक्रांत आहे. काय करावं? एवढ्यावर आदिलशाह थांबला नाही. त्याने शिवाजी राजाला मारण्यासाठी 5000ची फौज घेऊन एक माणूस पाठवला. त्याचं नाव होतं फतेह खान. फतेह म्हणजे विजय, ज्याच्या नावातच विजय होता असा फतेह खान 5000ची फौज घेऊन स्वराज्यावर चालवला. मला सांगा, जिचा नवरा त्यांच्या ताब्यात तुरुंगात आहे आणि त्यांचेच 5000 लोक हिच्या एकट्या मुलाला मारायला आलेत, मला सांगा तिच्या अंतःकरणात काय भीती असेल? अरे नुसता संध्याकाळी नवरा पोराला मारेल हे जरी तुम्हाला माहिती असलं तर तुमच्या मुखामध्ये घास उतरत नाही का बरं? त्या माणूस स्वभाव चांगला नाही, पोऱ्याला मारीन, आहे की नाही? किती वाईट असतं. 5000 लोक फक्त तिच्या एकट्या मुलाला मारायला येत आहेत. तिने कुठे अंतःकरण ठेवायचं? सोपं आहे का ते शिवाजी महाराज? बरं एवढ्यावर नाही, तो फतेह खान वाईपर्यंत आला, आणि वाईमधून त्याने विडा पाठवला जिजाऊच्या पुढे. 2 विडे होते. पत्र लिहिलं, बोल जिजाऊ काय हवंय तुला? एक विडा तुझ्या स्वराज्याचा आहे, दुसरा विडा तुझ्या सौभाग्याचा आहे. आता तुला निवडायचं आहे, स्वराज्य की सौभाग्य. आपण काय निवडलं असतं? तुम्ही बोलतीत नाही, कमी बोलत ते समजत नाही. आपण काय निवडलं असतं ताई? स्वराज्य का सौभाग्य? तुम्ही दमकाशात काय निवडलं असतं? सौभाग्य. बरोबर की नाही? का बरं?
गाव चेटिकाच आहे ना, राम तुम्ही घर लिहिला का फक्त असं आपलं. जिजाऊंच्या पुढे प्रश्न आहे, काय हवंय तुला, स्वराज्य की सौभाग्य? आणि सौभाग्य पाहिजे असेल तर नाट टाक तुझ्या त्या स्वराज्याचा, धर तुझ्या त्या नादानपुराचा बोट, ये आदिलशाही दरबारामध्ये, गुडघ्यावर बस, पदर पसरव, भिकेत माग तुझं सौभाग्य, देईल आमचा बादशाह. हे शब्द त्या फतेकांचे आहेत. काय जिजाऊंचं अंतकरण असेल महाराज. जिजाऊ चिंताक्रांत आहे, धर्मसंकट आहे, काय करावं. पण ही बातमी जेव्हा 17 वर्षाच्या शिवाजीराजांना कळाली, त्यावेळेस शिवाजीराजांनी आपले सर्व मित्र बोलवले. किती होते महाराजांचे मित्र माहिती आहे? तेव्हा महाराजांना 1100 मित्र होते. किती? 1100 मित्र. नो व्हॉट्सॲप, नो इंस्टाग्राम, कोई फेसबुक फ्रेंड नाही. हृदयाशी हृदयाला जोडलेली ही मित्र परिवार. वाड्या वस्त्यांवरची, दऱ्याखोऱ्यातली ही पोरं, मावळ प्रांतातली ही पोरं, सर्वांना वाऱ्यासारखा निरोप पाठवला. सर्व मित्र एकत्र आले. मित्रांच्या पुढे सांगितलं, गड्या बायका, आमच्या मासाहेब धर्म संकटामध्ये, मासाहेबांच्या पुढे प्रश्न आहे, स्वराज्य की सौभाग्य? ऐका, हे स्वराज्य व्हावं ही आमच्या मासाहेबांची इच्छा आहे, आणि मासाहेबांचं सौभाग्य टिकावं ही आमची इच्छा आहे. वयाच्या 17व्या वर्षी 200 लोक गडावर ठेवले, 900 सोबत घेतले, आणि शिवाजी महाराजांच्या जीवनात ही पहिली लढाई 900 विरुद्ध 5000. 900 लोकांनी 5000 लोकांना सडो की पळो करून सोडलं. ही पहिली लढाई. स्वराज्य वाचवलं, आता सौभाग्य वाचवायचं आहे. कसं वाचवलं आहे का? काय केलं शिवाजीराजांनी? शिवाजीराजांनी सुरतला पत्र पाठवलं, कारण औरंगजेबाच्या ताब्यात होती सुरत. पत्र पाठवलं कोणाला? तिथून पत्र औरंगजेबाला पाठवलं. जहापना, मैं शहाजी भोसले का लड़का, मैं और मेरे पिताजी आपकी सेवा में हाजिर होना चाहते हैं, लेकिन इन आदिल शाह ने हमारे पिताजी को गिरफ्तार कर रखा है. आणि त्या महाराज औरंगजेबाला तर आनंदच वाटला, कारण त्या काळामध्ये असं होतं, ज्याच्या बाजूने शहाजी भोसला हा दक्षिण प्रांत त्याचा, इतकं मातबर घराणं भोसल्यांचं होतं. आणि आता शहाजी आणि त्याच्या पोरगा पण येतोय. तिकडून पत्र गेलं ना आदिलशाहला, शहाजी आमचा माणूस आहे, पटकन सोडा, रिकामे उद्योग करायचे नाही, त्या फायली बिली काय बंद करा पटकन. ते नाही, हा ते तसंच असतं, ते करा बंद पटकन. एका मिनिटात निर्णय झाला. मला एकच म्हणायचं आहे, हा, आणि सोडलं ना शहाजी. मला एकच सांगायचं आहे, वयाच्या 17व्या वर्षी जो आपल्या आईला धर्मसंकटातून बाहेर काढतो, असा पोरगा स्वतः तयार होत नाही, तो त्या आईनेच निर्माण करायचा असतो. चला, अतिशय शेवटचा एक मुद्दा सांगतो. मी हे का बोलतो ताई, तुमची पोरं चांगली घडावी. अनेक लोकांच्या डोक्यात आहे, पोरगा चांगला शाळेत गेला की चांगला होईल. अजिबात नाही. पुण्यातला एका दाम्पत्याने आपली पोरं शिकवण्याच्या भानगडीमध्ये नवरा बायकोने एवढे कष्ट केले, राजूबा, एवढे कष्ट केले, फक्त पोरांचे पैसे भरत गेले, वेळच नाही दिला पोरांना. दोघी पोरं इंजिनियर झाले, IT इंजिनियर, IT क्षेत्रात गेले, विदेशात गेले दोघी. इकडे म्हातारा म्हातारी दोघी थकले, ते भारतात फिरूनही पाहत नव्हते. तिकडून म्हाताऱ्याने फोनवर सांगितलं, अरे आम्हाला तरी घेऊन जातो, तुम्ही तरी या. वेळच नाही पप्पा. अशामध्ये एक दिवस म्हातारी गेली, निरोप पाठवला, लहान पोरगा आला. त्याला विचारलं, का रे मोठा काबर नाही आला? तो म्हणे, बाबा आम्ही ठरवून घेतलं. काय? आता मी. आणि तेव्हा म्हणजे केव्हा? तू गया का तवर? काय शिकवायची, काय शिक्षण मला सांगा ना. मुलं सुशिक्षित करण्यापेक्षा ते सुसंस्कृत करणं गरजेचा विषय झाला आहे महाराज. आज आमच्याकडं संस्कार, लईच इंग्लिश मीडियमला पोरं टाकले म्हणजे लई सुधारले, असा काही प्रकार नसतो.
मी नेहमी सांगतो, अति शिक्षित आणि अति पारमार्थिक या दोन लोकांनी खरा धर्म बुडवला. अति परमार्थाचं सोंग करणारे लोक पण घातक ठरले. तुम्ही कुठल्याही वृद्धाश्रमाला जा, तिकडच्या आजी आजोबाला विचार, आजी काय करतात तुमची? ते म्हणतात माझा मुलगा डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे. डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि प्राध्यापकाची माय आणि त्याचा बाप तुम्हाला वृद्धाश्रमात सापडेल. तिकडचा एकही म्हातारा म्हणत नाही मी एका मजुराचा बाप आहे, एका शेतकऱ्याचा बाप आहे. नोकरीवाले नाही सांभाळत हो. नोकरीवाल्यांनी जेवढे मायबापांचे हाल केले ना राजूबा, तेवढे शेतकऱ्यांनी केले. 95% नोकरीवाले मायबापांना सांभाळत नाही, 5% सांभाळतात. आहेत काही बिचारे भाग्य. मी नेहमी सांगतो, नोकरीवाल्यांनी जेवढे मायबापांचे हाल केलेत तेवढे शेतकऱ्यांनी केले नाहीत. विचारपूर्वक बोलतो, दारुड्यांनी जेवढे मायबाप चांगले सांभाळले तेवढे माळकऱ्यांनी सांभाळले नाही. म्हणून तुम्ही दारू प्या असं माझं मत नाही, पण किमान गळ्यामध्ये माळ आहे तर मायबाप सांभाळ. संस्कार सर्वात मोठी कमतरता आमच्याकडे कशाची झाली? ती संस्काराची झालेली. मी ह्या नवीन सगळ्या ज्या आहेत ना, तुम्ही 25-30च्या आतल्या सगळ्या माता माऊल्या, राग मानून घेऊ नका. माझ्यापेक्षा मोठ्या माझ्या आईप्रमाणे आहात, बरोबरीच्या तुम्ही माझ्या बहिणी आहात, लहान असं तर माझ्या मुलीप्रमाणे आहात. पण एक वस्तू तिने होतो, या जुन्या म्हातारींचे दिवस निघून गेले. त्यांना किती होते मावशी? 4-4, 5-5 पोरं प्रत्येकीला होते की नाही? आणि एवढ्या हुशार होत्या या म्हाताऱ्या जुन्या. 4 पोर राहिले ना, एक तरी सून भाजी करून आणायच्या, म्हणजे कोणी नाही बी समज आई ते सांभाळीच सांभाळे, आहे की नाही? याने नाही त्याने त्याने कोणी तर सांभाळून घ्यायचं. आता तुम्हाला किती आहे? एक तुमचं तेवढाच एकटा झेंडूबाम फेल गेला, काय करायचं मला सांगा ना. तुम्ही काय करणार, काय मला सांगा ना तुम्ही. यांच्यासाठी फक्त एकच डायलॉग उरतो, कोणता? अब तेरा क्या होगा रे कालिया. काय होईल मला सांगा ना यांचं. अरे विचार करायची गोष्ट आहे राव. नुसतंच पोरांना काहीतरी उद्रेक चालला आहे. ताई, तुम्ही भजन नाही केलं तरी चालेल, तुम्ही कीर्तनाला नाही आलात तरी चालेल, पण एक सांगतो, फक्त तुम्ही तुमच्या लेकरांना वेळ द्या. अरे आमची माय गरीब होती, अशिक्षित होती, पैसा तर नव्हताच तिच्याकडे, पण तिच्याकडे वेळ होता आम्हाला देण्यासाठी. तिच्याकडे काय होतं? वेळ होता आम्हाला देण्यासाठी. आता तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही शिकलेले आहात, तुमच्याकडे सर्व आहे, फक्त तुमच्याकडे वेळ नाही तुमच्या लेकरांना द्यायला. लेकरांना वेळ द्या. तुमचं पोरगं कोणत्या महाराजकडे गेलं मग तो सुधारला, हे डोक्यातून काढून टाका. आमच्या शाळेत टाकलं म्हणून माझा पोरगा हुशार झाला, हे डोक्यातून काढून टाका. आपली पोरं सुधरवायची असतील ते आपणच सुधरायचं. आपल्या पोरांना आपण सुधरवायचं. कसं सुधरायचं? मारून सुधरत नाही, बोलून तर अजिबात सुधरत नाही. मग आधी त्याच्या पुढे वागायचं. जे तुम्हाला मुलांपासून अपेक्षित आहे तसं त्यांच्या पुढे वागायचं. एक आजीबाई दुसऱ्या मजल्यावर होती, बेल वाजवायची, खालून जेवण यायचं. बेल वाजवून खालून जेवण जायचं. एक दिवस पोरगा संध्याकाळी 7 वाजता घरी म्हटले, आई हे बघ एक काम कर, आज ना आम्हाला जरा घाई आहे, मी आणि आम्ही जरा आमच्या मित्राच्या इथे पार्टीला चाललो, तू एक काम कर, आज तुला काय वरती जेवण येणार नाही, इकडं जवळच मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन तू काहीतरी नाश्ता खाऊन घे, तिकडे ते भंडारा चालतो म्हणजे तिकडे खाऊन घे. आई म्हणले, हे राजा, अरे माझी गुडघे काम करत नाही, मला एवढ्या खाली उतरणं सोपं आहे का रे? हां, तिला सांग एक भाकर टाकून दे, मी चटणी मिरची खाईल. ती म्हणले, नाही ना आई, मला वेळ नाही अजिबात. आईला काय सांगितलं? नाही म्हटली, मंदिरात भंडारा चालू तिकडे खाऊ नये. गेला नवरा बायको फिरायला निघून गेले. वापस येताना त्यांचा पोरगा म्हणतो, पप्पा मी मोठा झालो ना, मी बंगला बांधेल. वा वा, छान बेटा. बापाला गोड वाटतं. पण मी बंगला कुठे बांधेल? कुठे? मंदिराच्या जवळ बांधेल पप्पा. का बरं? मग मला पार्टीला जायचं असेल मग आजीला किती लांब जावं लागलं, तसं माझ्या मम्मीला मी लांब जाऊ देणार नाही, म्हणजे मंदिराच्या जवळच बांधेल. मला हेच सांगायचं आहे. हे काय, हा विनोद नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. इकडे सर्व म्हातारे बसल्यात. म्हातारपणी सुना शिव्या द्यायला लागल्यात ना आजी, रडायचं अजिबात नाही. मग मुलं शिव्या द्यायला रडायचं नाही, डोळे बंद करायचं आणि आठवायचं,
काय मी माझ्या सासूशी कशी वागली होती, मी माझ्या बापाशी कसा वागलो होतो. जो बोएगा वही पाएगा. जे पेरलंय राजूबा तेच उगवणार आहे, म्हणून पेरताना चांगलं. अरे 7 वर्षाचा शिवाजी बोट धरला उतरले शौर्याने पुण्यामध्ये. गाढवाचा नागर फिरला होता पुण्यावर उद्ध्वस्ताने भकास पुण्यामध्ये लक्ष्मीच्या पावलानं जिजाऊ प्रवेश करते. जांभळे पाटलाच्या वाड्यामध्ये लाल माल निर्माण केलेल्या महालामध्ये जिजाऊ चिंताक्रांत आहे. पोरगा खेळता खेळता 10 वर्षाचा झालाय. कुणी काय लाल महालामध्ये येत नाही. अशा स्थितीमध्ये जिजाऊने ठरवलं आता काहीतरी कार्यक्रम करायचा. जिजाऊने काय केलं, आपल्या पोराचं लग्न ठरवलं. तत्कालीन परिस्थितीमध्ये मावळ प्रांतातली सगळ्यात मोठं घराणं फलटणचं निंबाळकरांचे मुधोजी निंबाळकरांना सांगितलं तुमची मुलगी सई आमच्या शिवाजी राजाला द्या, मात्र लग्न लाल महालात होईल. लग्न न झालं, मात्र त्या लग्नाला सर्व लोक आले, मात्र शहाजी राजांना येता आलं. शहाजी राजाने पत्र लिहिलं, महाराजांना आशीर्वाद दिला आणि सांगितलं एक काम करा जिजाऊ, तुम्ही बाळ राजांना घेऊन बंगळूरला या. लग्न आटोपलं, सईला फलटणला पाठवलं माहेरी आणि राजांना घेऊन जिजाऊ बंगळूरला गेल्या. बंगळूरला गेल्याच्या नंतर तिकडे त्यांच्या स्वागताला तुकाबाई, एकोजीराजे भोसले, संभाजीराजे भोसलेने स्वागत केलं. एक दिवस खूप उशिरा गप्पा चालल्या. गप्पा संपल्या, जिजाऊ निघाले आपल्या शयन कक्षाकडे. जात असताना जिजाऊने शिवाजीराजांचा पलंग रूम चेक केला. रूमच्या पलंगावर शिवाजी मात्र झोपलेले नाही आहेत. टाळी वाजवली, दासी धावत आली. तिला विचारलं राजे कुठे गेलेत. तिने सांगितलं सदरीवर बाई नाचते ते बघायला गेले. तळपायाच्या मस्तकाला गेले, बोलून आणा. रात्रीच्या 2 वाजता पुढे पोरगा उभा केला. विचारलं कुठे गेलो होता राजे. मासाहेब एकोजी दादा बोलले बाई नाचते, छान असतं, बघायला चला. आम्ही बघायला गेलो, एवढं ऐकलं आणि त्या बाळाच्या शिवाजी राजाच्या कानशिळात आवाज पडला. एक सांगू, रात्रीच्या 2 वाजता जिचा मुलगा चुकतो, ऐका, रात्रीच्या 2 वाजता जिचा मुलगा चुकतो आणि रात्रीच्या 2 वाजता जी त्याच्या कानशिळात आवाज काढते, जगात तिचाच मुलगा छत्रपती शिवाजी म्हणून ओळखला जातो. लक्षात. अरे कोण होते शिवाजीराजे? आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही, हिमादशाही, फारुख सुद्धा डग जाणे पोर्तुगीज या 8ही पातशांमध्ये होतं. ज्याच्या बाजूने शहाजी भोसला हा महाराष्ट्र त्याचा, अशा मातबर सरदाराचा लाडका मुलगा थोडा चुकतो तरी त्याची आई त्याला रात्रीची शिक्षा करते. एवढ्यावर त्याला आठवण करून दे राजा, अरे एका सीतेच्या अपहरणामुळे सोन्याची लंका नेस्तनाबूद केली प्रभू रामचंद्राने. ही कथा तुम्हाला मी बाल्यपणी शिकवली होती. एका द्रौपदीच्या मिरीला हात घातल्यामुळे संपूर्ण कौरव सेनेचा नाश केला पांडवांनी. ही तुम्हाला कथा सांगितली होती. मनोरंजनासाठी स्त्रीचा अपमान झाला तर काय होत असतं. आता तुम्ही बाई नाचाय बघायला जातात, मग उद्या आम्ही नाचायचं का? नाही मासाहेब, पुन्हा अशी चूक होणार नाही आणि पुन्हा स्वराज्यात 100 वर्ष बाई नाचले नाही. हे आईचे संस्कार होते. आता ते संस्काराने कुठे काम केलं आहे का? शाहिस्ता खान पुण्यामध्ये आला, त्याने पुणे उद्ध्वस्त केलं. राजाने त्याला पळवलं, पण भरपाई मात्र निघू शकली नाही. राजे चिंतातूर आहे. त्यावेळी स्वराज्यावर 3 संकट होती, सुलतानी, आसमानी, सावकारी. अशा संकटातून स्वराज्य कसं वाचवायचं, राजे चिंतातूर आहे. अशा स्थितीमध्ये राजांचा गुप्तहेर बहिरीजी नाईक पुढे आला. त्याने सांगितलं राजा काळजी नसावी, राजा बखाल संपत्ती सुरतेत. सुरत कुणाची? औरंगजेबाची. राजाने सुरत गाठलं. सुरतेतल्या किल्लेदाराला सांगितलं तुमचा मामा शाहिस्ता खानाने आमचं पुणे उद्ध्वस्त केलंय, आम्हाला ती भरपाई देऊन टाका. चर्चा चालू होती. एवढ्यामध्ये राजांचा स्थानिक गुप्तहेर जवळ आला. त्याने सांगितलं राजा, इथे जवळच एक इंग्रज अधिकारी मरण पावलाय. त्याची 29 वर्षाची विधवा 2 लेकरांना घेऊन एकटी राहते. राजाने टाळी वाजवली. 4 शिपाई आले. त्यांना सांगितलं त्या बाईच्या घरात सुरक्षा बघा. तिच्या कानावर बातमी गेली होती. दक्षिणेतून कोणी शिवा भोसला नावाचा सरदार सुरत लुटायला आला, ही बातमी तिच्या कानावर होती. आणि तेव्हाची लूट म्हटली की पहिली लूट असायची अब्रूची आणि मग असायची संपत्तीची. तिलाही भीती होती. सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना तिच्या कानावर अचानक घोड्यांच्या डपांचा आवाज आला. तिचं अंतकरण थरारलं अंतकरणाने तिने दरवाजा खिडक्या बंद केल्या, मोमबत्त्या भिजवल्या, पूर्णतः अंधार केलं. घोडे जवळ 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 येत गेले. घराजवळ येऊन घोडे थांबले.
घोडे घराजवळ येऊन थांबले. पूर्ण रात्र उलटली, दारावर कोणी थाप मारत नाही. तिला प्रश्न पडला, घोडे तर इकडंच थांबले, ही माणसं कुठे गेली? पहाटेच्या 5 वाजता त्या बहिणी लेकरं हळूच खालीच ठेवले आणि त्या दरवाजा फटीतून बाहेर पाहते तर काय, समोर घोडे बांधलेत आणि घोड्यावरची माणसं घरडा चक्कर मारतायत. तिने दरवाजा उघडला, विचारलं कोण तुम्ही? त्यांनी सांगितलं, बाई आम्ही शिवाजी राजा भोसल्याचे मावळे आहोत. म्हणजे जो सुरत लुटायला आला तुम्हाला हो. अरे बघा, तोडला नाही माझा दरवाजा, का मारला नाही आम्हाला, का कापला नाही आम्हाला? त्यावेळी तो सरदार, बाई आम्ही शिवाजी राजा भोसल्याचे मावळे आहोत. आमच्या राजाला जेव्हा कळालं इथे तुम्ही एकट्यात, तुमच्या सुरक्षेसाठी पाठवलं. का? कारण जोपर्यंत माझा राजा सुरतेत आहे तोपर्यंत कुठल्याही स्त्रीवर अत्याचार होणार नाही, ही माझ्या राजाची जबाबदारी आहे. वयाच्या 10व्या वर्षी आईने रात्रीच्या 2 वाजता कानशिळात जो आवाज काढला होता त्याचा परिणाम गुजरातच्या इतिहासामध्ये ही कथा शिकवली जाते. मला एकच सांगायचं आहे, रात्रीच्या 2 वाजता तुमचे राजे कुठे असतात कधी चेक केलं? हे मम्मी आहो, पाहिलं का कधी तुम्ही काय चाललंय? मला एकच सांगतो, शिवाजी महाराज बोलणं खूप सोपं आहे, शिवाजी महाराज घडवणं अवघड आहे. युद्धस्य वार्ताः रम्यः आणि पर्वत दुर्ताः रम्यः. म्हणून आमच्या ज्ञानाला वैराग्याची जोड लागू शकत नाही. म्हणून महाराज म्हटले, अनेका ते काम या सर्व वाटा आहे. ज्ञानाचा मार्ग सूक्ष्म आहे, कर्माचा मार्ग सूक्ष्म आहे, योगाचा मार्ग दुस्तर आहे, यज्ञाचा मार्ग दुस्तर आहे. म्हणून महाराज म्हटले, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेका ते काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाले ऐसा, तुका म्हणे महापातके पतित, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाले ऐसा. विठोबा हरि जय जय हरि जय हरि जय सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाले ऐसा, लावोने मृदंग श्रुती ताळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाले ऐसा, तुका म्हणे महापातके पतित, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाले ऐसा. ज्ञानेश्वर माऊली
सुरुवातीला सांगितलं पहिल्या चरणाशी निगडीत काही विचार आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अतिशय पहिल्या दिवसाच्या हिशोबाने खूप चांगली उपस्थिती जमली. पण एक लक्षात ठेवा, दिवसाचं कीर्तन म्हणजे काय असतं ते छोटे मोठे चालतं त्या, पण मला एक सांगायचं आहे उद्यापासून कृपया ज्येष्ठ मंडळीने पुढे बसायचं आणि उत्साहामध्ये बसायचं, कीर्तन करायला रिस्पॉन्स मिळेल अशा पद्धतीने बसायचं. चांगला कार्यक्रमाला आनंद मिळेल. असो झालेली सेवा तुम्हा सर्व संत माईबापांच्या चरणी, भगवान रेवागिरी बाबांच्या चरणी, भगवान महादेवांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी शब्दांना पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय जय